इकडे तिकीट काढतात, इकडून जायचा मार्ग असा, या साईडने यायचं. 4 ते 4.5 किलोमीटर आहे. हे गाडी नेण्यासाठी आहे ना, ज्याला गाडीवर बसून फिरायचं त्यासाठी गाडी आहे. तिकीट काढले तर पुढे जाऊ. अलाउड नाही, खायचं वस्तू अलाउड नाही. इकडून जायचं. टायगर सफारी शर्ट तिकीट काढले आम्ही, तर थोडीशी माहिती आहे. स्टॅच्यू बनवले. हो छान आहे. तर एंट्री केली आपण बेळगावी या झू मध्ये. इकडे पिकॉक पिकॉक. पिकॉक पुढे इथे पिसारा फुलं. पिकॉक लागले काय त्याच्या पायात? त्यांना आपण नसं दिसत तशी नाही आहे ना काय. सिल्वर प्रेझेंट कोंबडीवाणी दिसते. छान आहे ना गाईस. लाईक करा, शेअर करा व्हिडिओला. आपल्याला अजून फिरायचं आहे. इथं सुरुवात होती, आम्ही इथून निघलो आहे. हे बसण्याचं ठिकाण आहे नागरिकांसाठी. आपल्याला पाहायला मिळणार आहे. व्हिडिओच्या सोबत राहा. शामरुगापाशी आलो आता आम्ही. पलीकडे गार्डन आहे लहान मुलांचं. काय म्हणते झालं? ती बी ओरिजिनल आहे का? त्याचे कान हलते, दिसले का? कान हलते त्याचे. ओरिजिनल आहे ती पण. रोबोटवानीच उभं राहिलेला हा तर. आतापर्यंत आपण 1 2 3 4 पाहिले. चार प्राणी पाहिले आपण. हरण बसलं ते इकडे, कळप बसला त्यांचं. नर खाली बसले, मादा एक उभी राहिली. 1 2 3 4 4 मादा दिसते. एवढेच येतं हरण. काळवीट आहे की तिथं? हे पाहिलं जाऊ आपण. सोबत लखन आहे आमच्या. त्यांच्या शिंगला हात लावला नाही हा. गोल असते शिंग ना वरती टोकाला, मऊ लागतं ते एकदम.
वेलवेट सारखेच. उन्हामुळे बसल्यात. आपल्याला पाहायचंय अस्वल आणि बिबट्या हे झाडं पाय बसले. असं काही कोणी करू नका. ते तिकडे आहे समोर अस्वल बियर पहिले लहानपणी पाहायचो. इकडे अस्वल. बघा महत्वाचं आपला शेरनी झोपल्यात एकदम भारी दिसते. हे पहा झोपलेलं आहे सिंह. सिंहाने पण फायटिंग केलेली दिसते. चेहऱ्यावर त्याच्या डाग दिसतो. शेरनी एवढ्या अंतरावर झोपल्यात. इकडं पाण्याचं आहे त्यांना. इकडचं पाणी संपलंय. 2 जण 2च जण आहे वाटतं. आतमध्ये त्यांची रूम आहे. बोर झाल्यावर आतमध्ये जातात वाटतं. पेपर चालू होतं ते आत्ता झोपलेत त्यामुळे आता लांब आहे. आणि संध्याकाळच्या वेळेस ते जवळ येतात त्या काचेच्या. पुढचं पाहू आपण आता. हायनाच स्ट्रिपेड हायना. हे बघा 40 किलोचं आहे. 75 सेंटीमीटर. वाव हे हायनाच. हायनाच ह्यांच्या काहीतरी गप्पा चालल्या. ते इकडे गेलेत. आहे ना हे हायनाच आहे का? जंगली कुत्रे आहेत. हायनाच दुसरे असतात ना. ते काहीतरी गोंधळ दिसतो मला. हे हायनाच आहे का तुम्ही सांगा. जंगली कुत्र्यावानी दिसतंय. बघ एवढे लोक आलेले आहेत आता तर जंगल सफारी करायला. हा इथं लिहिलं आहे याचं काय आहे. ज्याला समजते त्याने सांगा. हे जंगली कुत्रे पॉटी केलेले टायगरने. हे निशाण पहा. निशाणावर समजते. समोर बस. तर या साईडला काय आहे तर आपण पाहूया. गाईस खूप मस्त अनुभव आहे इकडचा. आपण कात्रजचं पाहिलं असं प्राणी संग्रहालय तसं सेम आहे. पण हे ओपन कसं आहे जवळच्या साईडला काय समजत नाही. वाव बिबट्या. वाव गाईस पहा बिबट्या इथं. बिबट्या इथं बसलंय. एक इकडे एक खेळत आहे. माणूस कशाला चाललाय इकडे. चपलीकडे
आपल्याकडे गेलो ना माणूस काहीतरी बादले घेऊन. खायला टाकावं गेला असं आतमध्ये जाऊन बघा. ते काय म्हणतं हे लक्षात घ्या तुम्ही. पण विशेष इंजेक्शन पटरीत एक झोपला एक खेळतोय. अभिषेक भैया यहाँ से क्लियर दिख रहा है. म्हणजे व्हेज नॉन दोन्ही दोन्ही खाता है. हाँ ओमनीवर से वो ओमनीवर ओए वो ओमनीवर से कसं वाचाय पण नॉट शिवा मित्रांनो आता आपण कोल्ह्यापाशी पोहोचलोय. कोल्हे बघा कसले भारी दिसतं ते. खूपच क्यूट दिसतो आणि शार्प पण दिसतोय तो. बाकीच्या प्राण्यांपेक्षा तर हे शार्प दिसतं ते. त्यांचे कांदे भारी आहेत. आपल्याला कॉम्बिनेशन पाहायचं असेल कुत्र्यांच्यात तर ते जर्मन शेपर्ड आहे ना सेम. इकडे आणि इकडे पण आहे लांब. या साईडला एक तारा लावलेले हे ओपनच आहे. इथं त्यांना राहायला बनवलंय छोटीशी बुक. कुठं हां खिडकीत एक बसलाय. आता आपण मगर आणि काय काय प्राणी त्याला पलीकडे शिफ्ट केले त्यामुळे दुसरीकडे गेले. पण पुढे जाणार आहोत आता. पुढे काय ते पाहू. तिकडे जास्त गर्दी दिसते त्या बाजूला जाऊ आता. काय आपण मगरी बशी आलोय आता. मगर पाहायचंय. मगर सुस्तवली आहे झोपली आहे. दुसरी मगर आपल्याला पाहायला भेटेल ते कुठे बरं शोधा. हां हे पहा इथे. हे पहा इथे मगर. मित्रांनो इथं एवढे वेटिंगला लोक थांबले ते. आणि हे पिंजऱ्याची गाडी दिसते ना आतमध्ये आपल्याला वाघ पाहायला मिळतो. बेंगॉल टायगर त्याला म्हणतात. तो 260 केजीचा आहे. 260 केजीचा. त्याची उंची 110 सेंटीमीटर आणि लांबी 310 सेंटीमीटर याच्यावर लिहिले सगळं. आणि या गाडीत बसल्यानंतर आपल्याला आतमध्ये जायला भेटतं. आणि बेंगॉल टायगर हा मोकळाच असतो. हे सहल आलेली. तर लास्टचं आपल्याला हे कासव पाहायला भेटते. आणि मग आपला ब्लॉग पूर्ण होत आहे. हे पहा कासव. ते स्वतः पुढे चालण्याचा प्रयत्न करते हळूहळू. इकडे झाडामध्ये बसले ते. तिकडं पण आहे कट्ट्यावर आहे. कासव जास्त वरती
किती पण खायला घातलं ते गिळतच होतं ते. आणि त्याच्या शीचा एवढा घास असायचा काय. तर आता आपला ब्लॉग संपला आहे. मगर काय हल्ले नाही अजून. करते हरण लगेच घाबरते वाटतं. हे थोडं वेगळंच दिसते ना. छान दिसतंय एकदम. मला घुमवाले सारखं डेंजर दिसतंय जरा. इथं उभा नाही ते बघ इकडे का ह्यामध्ये झाडच जास्त दिसतात. थांबा ना.